नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती याच्यावर आधारित आपण 3 भागांची म्हणजेच थोडक्यात 3 प्रकाराची माहिती समजून घेतलेली आहे। त्यात नाउन, प्रोनाउन आणि ॲडजेक्टिव्ह। बरोबर, ग्रामर समजून घेत असताना आपल्याला स्टेप बाय स्टेप ती माहिती समजून घेणं गरजेचं असतं। जर आपण स्टेप बाय स्टेप ती माहिती समजून घेतली नाही तर आपल्याला वाक्य सोडवताना प्रॉब्लेम्स येऊ शकतात। आणि म्हणून स्टेप बाय स्टेप ती माहिती समजून घ्या। मग नाउन असेल, प्रोनाउन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, वर्ब असेल, ॲडव्हर्ब असेल, असे जे काही त्याचे प्रकार आहेत, प्रत्येक प्रकाराची आपल्याला माहिती असणं अपेक्षित असते। कारण प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण त्या बेसिक गोष्टी समजून घेत असतो, बेसिक गोष्टी समजून घेतल्याशिवाय आपल्याला जो काही ॲडव्हान्स नॉलेज असेल तो आपल्याला मिळत नाही। आणि म्हणून आपल्याला ज्या काही प्राथमिक गोष्टी असतील त्या प्राथमिक गोष्टी माहिती करून घ्या, त्या समजून घ्या आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी समजून घ्या। म्हणजेच काय की आपल्याला जर पूर्वज्ञान ज्ञात असेल तर आपल्याला एखादा घटक, एखादी गोष्ट समजायला जास्त अवघड जात नाही। बरोबर। आणि म्हणून शब्दांच्या जाती यातील आपण पहिला भाग कंप्लीट केलेला आहे, दुसरा कंप्लीट केलेला आहे, तिसरा कंप्लीट केलेला आहे, म्हणजेच नाउन, प्रोनाउन आणि ॲडजेक्टिव्ह। आज आपण ज्या घटका संदर्भात किंवा ज्या टॉपिक संदर्भात माहिती समजून घेणार आहोत तो टॉपिक आहे वर्ब। वर्ब म्हणजेच काय तर क्रियापद। क्रियापद, क्रिया म्हणजेच काय तर एखादी कृती करणे, एखादी क्रिया दर्शवणारा शब्द किंवा एखादी कृती दर्शवणारा शब्द किंवा स्थिती दर्शवणारा जो शब्द असतो त्या शब्दाला इंग्रजी व्याकरणामध्ये वर्ब किंवा क्रियापद असे म्हणतात। मग या शब्दांचा वापर कोणत्या पद्धतीने केला जातो, वाक्यांमध्ये या शब्दांचा शब्द प्रयोग कोणत्या पद्धतीने केलेला असतो ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। ठीक आहे। परंतु या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील, मग नाउन असेल, प्रोनाउन असेल किंवा ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल। ती नक्कीच माहिती समजून घ्या, म्हणजेच आपल्याला पुढील माहिती आपल्याला सोपी जाईल। ठीक आहे। आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय। आजचा आपला टॉपिक आहे वर्ब। वर्ब म्हणजेच काय तर क्रियापद। वर्ब म्हणजेच क्रियापद। साध्या सोप्या भाषेमध्ये त्याची डेफिनेशन आहे, त्याची व्याख्या आहे, ती कशी आहे? वर्ड्स दॅट एक्सप्रेस एन ऍक्शन और अ स्टेट ऑफ बीइंग आर कॉल्ड वर्ब। वर्ड्स दॅट एक्सप्रेस एन ऍक्शन, ऍक्शन म्हणजेच काय तर कृती किंवा क्रिया। ऍक्शन म्हणजेच कृती किंवा क्रिया। वर्ड्स दॅट एक्सप्रेस एन ऍक्शन और अ स्टेट ऑफ बीइंग आर कॉल्ड वर्ब्स। ज्या शब्दातून वाक्यातील कृती किंवा क्रिया व्यक्त होत असते, पहा, ज्या शब्दाच्या माध्यमातून त्या वाक्यातील एखादी क्रिया किंवा एखादी कृती स्पष्ट होत असेल किंवा व्यक्त होत असेल किंवा क्रिया असेल, कृती असेल किंवा स्थिती असेल, स्थिती संदर्भात किंवा कृती किंवा क्रिया संदर्भात जे शब्द आपल्याला माहिती देत असतात ते शब्द म्हणजेच क्रियापद असतात। त्या वाक्यात असणारा तो क्रियापदाचा रूप असतो। अगदी सोप्या भाषेत आहे की ज्या शब्दातून वाक्यातील कृती किंवा क्रिया व्यक्त करणारे शब्द असतात किंवा वाक्यातील स्थिती व्यक्त करणारा जो शब्द असतो त्या शब्दालाच क्रियापद असे म्हणतात। मग असे क्रिया व्यक्त करणारे शब्द कोणते तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल म्हणून काही लिहिलेले आहेत आणि प्रत्यक्ष या शब्दांचा वापर कसा केला जातो ते आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। ठीक आहे। तर पहा, राईट, गो, सी, स्पीक, फ्लाय, आयसोलेट, प्रोटेक्ट, सेल, विन, मॅनेज, क्रिएट. They are examples of
वर्ब. अजून बरेच शब्द आहेत, परंतु आपल्याला समजण्यासाठी मोजकेच शब्द आपण घेतलेले आहेत की ज्या शब्दाच्या माध्यमातून ती क्रिया व्यक्त होत आहे, स्थिती व्यक्त केली जात आहे की कोणत्या प्रकारची माहिती दिली जात आहे ते आपल्याला या शब्दाच्या माध्यमातून सहजरित्या समजत असतं. आता जसं की या ठिकाणी टू राईट, राईट म्हणजेच काय, कोणती क्रिया व्यक्त होत आहे तर लिहिण्याची. गो जाण्याची, बरोबर. विन कोणती स्थिती आहे, जिंकण्याची आहे. मॅनेज व्यवस्था करणे. ओके. क्रिएट तयार करणे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींची माहिती आपल्याला त्या शब्दाच्या माध्यमातून मिळत असते. असे शब्द म्हणजेच काय तर ते क्रियापदाचे ते शब्द असतात, क्रियापदाचे ते रूप आहेत. ठीक आहे. क्रियापदे वाक्यातील कृती किंवा स्थिती स्पष्ट करून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम करत असतात. क्रियापदे, आता क्रियापदाचा वापर का केला जात असतो, त्या वाक्यामध्ये क्रियापदाचा वापर करणं अपेक्षित का असतं तर त्या वाक्याचा जर आपल्याला अर्थपूर्ण करायचा असेल तर अर्थपूर्ण करण्यासाठी आपल्याला क्रियापदाची मदत होत असते. कशी होत असते तर वाक्यांच्या मदतीने आपण ते समजून घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल पहा, आय वेंट टू स्कूल, आय वेंट टू स्कूल. समजा आपण वेंट हा शब्द घेतलाच नाही, समजा आपण हा शब्द ड्रॉप केला तर काय होईल, आय टू स्कूल. आय टू स्कूल म्हणजेच काय, त्या वाक्याचा अर्थच कळत नाही. अर्थहीन वाक्य आहे म्हणजेच काय की वाक्याचा जर आपल्याला अर्थ पूर्ण करायचा असेल तर आपल्याला क्रियापद वापरणं अत्यंत गरजेचं असतं, बरोबर. आणि म्हणून क्रियापद त्या वाक्यामध्ये किती महत्वाचे आहेत हे आपल्याला या वाक्यांच्या मदतीने समजून घ्यायचे आहे. आय वेंट टू स्कूल, ही इज रीडिंग अ बुक, शी राइट्स अ लेटर, राजेश हॅज फेल्ड, युवराज वॉज इल. पहा 5 वाक्य आहे, त्या 5 वाक्यांची माहिती कशी आहे. फर्स्ट, आय वेंट टू स्कूल, मी शाळेत गेलो. वेंट म्हणजेच काय, गेलो. आय वेंट टू स्कूल, मी शाळेत गेलो. ही इज रीडिंग बुक, ही इज रीडिंग अ बुक, ही इज रीडिंग अ बुक. रीडिंग मीन्स वाचणे, बुक म्हणजेच पुस्तक, ही म्हणजेच कोण तर तो, प्रोनाउन्स आहे. ही इज रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आहे. जर समजा आपण या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद जो आहे इज, तो जर आपण घेतलाच नाही तर काय होणार आहे की रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आहे की नाही, वाक्य इनकम्प्लीट असतो, बरोबर ना. जेव्हा इज वापरलेला असतो म्हणजेच काय की तो पुस्तक वाचत आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. शी राइट्स अ लेटर, शी राइट्स अ लेटर, ती पत्र लिहिते. राजेश हॅज फेल्ड, राजेश हॅज फेल्ड, राजेश नापास झाला आहे. युवराज वॉज इल, युवराज वॉज इल. इल मीन्स आजारी. वॉज सहाय्यकारी क्रियापद आहे, परंतु कोणत्या काळातला आहे, कोणत्या काळातला आहे तर पास्ट पार्टिसिपल वर्ड आहे. म्हणजेच काय, युवराज आजारी होता, तो आता बरा आहे, बरोबर. या वाक्यांच्या माध्यमातून आपल्याला माहिती काय समजायला मिळते तर वरील वाक्यांमध्ये जे काही अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत ते शब्द म्हणजेच त्या वाक्यातील क्रियापद आहेत. दिलेल्या वाक्यांमध्ये अंडरलाईन केलेले जे काही शब्द आहेत ते शब्द म्हणजेच कोणते शब्द आहेत, त्या वाक्यातील क्रियापदे आहेत. म्हणजेच काय की त्या वाक्यांमध्ये जो काही कर्ता आहे, कर्ता, आता कर्ता म्हणजेच कोण, एखाद्या व्यक्तीचं नाव वापरलेलं असेल तर तो कर्ता झाला, एखादा सर्वनाम वापरला असेल तर तो कर्ता झाला. मग त्या कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा किंवा त्या कर्त्याची माहिती देणारा जो शब्द असतो तो शब्द म्हणजेच काय तर क्रियापद असतो. त्या वाक्यातील कर्त्याची कृती कोणती होत आहे, स्थिती कोणती होत आहे ते सांगणारा शब्द किंवा त्याची जाणीव करून देणारा शब्द म्हणजेच त्या वाक्यातील क्रियापद होय. आता जसे की पहिल्या वाक्यात कर्ता कोण आहे तर आय आहे.
कोणती क्रिया झाली? वेंट, गेल्याची क्रिया झाली. दुसऱ्या वाक्यात कर्ता कोण आहे? ही. कोणती क्रिया होत आहे? तर आहे, तो पुस्तक वाचत आहे. तिसऱ्या वाक्यात कर्ता शी, राईट्स, लिहिण्याची क्रिया झाली. राजेश कर्ता आहे, काय झाला? तर फेल झालेला आहे. बरोबर. कर्ता युवराज आहे. होता, आजारी होता. स्थिती सांगणारे शब्द. कोणती क्रिया होत आहे, कोणती कृती होत आहे त्याची जाणीव करून देणारे किंवा त्याची माहिती सांगणारे जे शब्द असतात ते शब्द म्हणजेच क्रियापद होय, त्या वाक्यातील क्रियापद. ठीक आहे. त्या क्रियापदाचे एकूण 2 प्रकार आहेत. फर्स्ट रूट अदरवाइज फुल वर्ब अँड सेकंड ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापदाची माहिती आपण सविस्तर पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. कारण जर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती माहिती समजून घ्यायची झाली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आपण मोठा व्हिडिओ पाहत नाही. उपयुक्त माहिती असेल तरी आपण जास्त त्याला किंमत देत नाही किंवा व्हॅल्यू देत नाही किंवा आपण त्याला जास्त रिस्पॉन्स देत नाही. असं करू नका. ती माहिती समजून घ्या. आपल्याला खूप महत्वाची माहिती आहे. ग्रॅमॅटिकल आपल्या ज्या काही मिस्टेक्स होत असतात त्या जर आपल्याला सुधारायच्या असतील तर आपल्याला ग्रामर समजून घेणं गरजेचं आहे. तर पहा, लक्ष द्या. क्रियापदाचे 2 प्रकार. त्यातील पहिला जो आहे तो रूट वर्ब, अदरवाइज त्यालाच आपण फुल वर्ब असे म्हणत असतो. रूट म्हणजेच मूळ क्रियापद, फुल वर्ब म्हणजेच काय तर पूर्ण क्रियापद. तर त्याचे काही शब्द आहेत ते लक्ष द्या. कम, गो, ब्रिंग, शाईन, स्माइल, स्पीक, से इत्यादी. कम, गो, ब्रिंग, शाईन, स्माइल, स्पीक, से इत्यादी प्रकारचे जे शब्द आहेत त्या शब्दांना क्रियापद किंवा थोडक्यात रूट्स वर्ब, बेस वर्ब किंवा फुल वर्ब असे म्हणतात. या क्रियापदांनाच काय म्हणतात? रूट्स वर्ब, बेस वर्ब किंवा फुल वर्ब असे म्हणतात. रूट वर्ब म्हणजेच काय? मूळ क्रियापद. बेस वर्ब म्हणजेच काय? की मूळ क्रियापद. फुल वर्ब म्हणजेच काय? पूर्ण क्रियापद. अशी वेगवेगळ्या नावाने त्यांची ओळख होत असते. ठीक आहे. तर त्याचे एकूण 2 मुख्य प्रकार आहेत. पहा, मूळ क्रियापदाचे किंवा पूर्ण क्रियापदाचे एकूण 2 प्रकार आहेत. त्यात पहिला आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय तर सकर्मक क्रियापद आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय तर अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद असे पूर्ण क्रियापद किंवा मूळ क्रियापद याचे 2 प्रकार आहेत. त्यातील आपण पहिल्या प्रकाराची माहिती समजून घेत आहोत. त्यात पहिला पहा, ट्रान्झिटिव्ह वर्ब्स. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय तर सकर्मक क्रियापद. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय? सकर्मक क्रियापद. ट्रान्झिटिव्ह वर्बची एक छोटीशी व्याख्या आहे. कशी आहे तर ज्या क्रियापदांना क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये त्याला ऑब्जेक्ट म्हणत असतो. ज्या क्रियापदांना क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज भासते त्यांना सकर्मक क्रियापद असे म्हणतात. ज्या क्रियापदांना क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते अशा शब्दांना सकर्मक क्रियापद असे म्हणतात. आता सकर्मक म्हणजेच काय तर थोडक्यात आपण या वाक्यांच्या मदतीने समजून घेणार आहोत. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष द्या. ज्या क्रियापदांना क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्यांना सकर्मक क्रियापद असे म्हणतात. पहिला वाक्य पहा, द मॅन किल्ड अ स्नेक. द मॅन किल्ड अ स्नेक. मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे त्या माणसाने साप मारला. द मॅन किल्ड अ स्नेक. त्या माणसाने साप मारला. सेकंड पहा, हर्ष मेड अ काइट. हर्ष मेड अ काइट. हर्षने पतंग तयार केला. थर्ड नंबर, ही ओपन द विंडो. ही ओपन द विंडो. त्याने ती खिडकी उघडली. फोर नंबर, राम लॉक द डोअर.
राम लॉक द डोअर. रामने दार लावून घेतले. 5th नंबर, दे बिल्ड अ हाऊस. दे बिल्ड अ हाऊस, त्यांनी घर बांधले. लास्ट, ही वॉज ऑफर मी अ जॉब. ही वॉज ऑफर मी अ जॉब, त्यांनी मला नोकरीची ऑफर दिली किंवा त्यांनी मला नोकरीची ऑफर देऊ केली. मग हे जे वाक्य आहेत या वाक्यांमध्ये जर आपण अंडरलाईन केलेले शब्द पाहिले तर या शब्दांना आपण क्रियापद असे म्हणत असतो. काय म्हणत असतो? क्रियापद असे म्हणत असतो. परंतु ती क्रिया पूर्ण करण्यासाठी जे शब्द मदत करत असतात त्या शब्दांना या ठिकाणी काय म्हणतात? ऑब्जेक्ट म्हणतात. काय म्हणतात? ऑब्जेक्ट म्हणजेच काय? थोडक्यात कर्म असे म्हणतात. कर्म. या ठिकाणी वाक्यांमध्ये जर आपण पाहिलं तर वाक्यांमध्ये कर्ता आहे, कर्त्याने कोणती क्रिया केलेली आहे आणि कोणावर केलेली आहे, अशा 3 प्रकारची आपल्याला ती माहिती समजायला मिळते. पहिल्या वाक्यात कर्ता कोण आहे? तर माणूस आहे. क्रिया कोणती झाली? किल, मारण्याची क्रिया झाली. कोणावर झाली? तर स्नेक वर झाली. म्हणजेच काय? कर्ता, क्रियापद आणि कर्म. ठीक आहे, खूप सोपा आहे. पहा, द मॅन किल्ड अ स्नेक. क्रिया कोणती झालेली आहे, कोणावर झालेली आहे, हे फार महत्वाचं असतं. बरोबर. प्रत्येक वाक्य जर आपण पाहिलं तर लगेच आपल्याला लक्षात येऊ शकतं. जसं की दुसरा पहा, हर्ष मेड अ काइट. कर्ता हर्ष आहे, तयार करण्याची क्रिया झालेली आहे. कशावर किंवा कोणती क्रिया झाली? तर पतंग बनवण्याची क्रिया झाली. काय बनवलेलं आहे? तर पतंग बनवलेले आहे. काय तयार केलेली आहे? तर पतंग तयार केलेले आहे. अशी साध्या प्रकारची माहिती आपल्याला या वाक्याच्या माध्यमातून समजायला मिळत असते. ठीक आहे. परंतु या वाक्याच्या मदतीने आणखीन आपल्याला कोणती माहिती समजायला मिळते? तर प्रत्येक कर्त्याची क्रिया कोणावर आणि कशावर घडली? प्रत्येक कर्त्याची क्रिया पहा, प्रत्येक जो काही कर्ता असेल त्या कर्त्याची क्रिया, कर्ता म्हणजेच कोण? तर सब्जेक्ट, आणि कर्म म्हणजे कोण? तर ऑब्जेक्ट. ओके. प्रत्येक जो काही कर्ता असेल त्या कर्त्याची क्रिया कोणावर आणि कशावर घडलेली आहे हे सांगणारे शब्द म्हणजेच कर्म असतात. पहा, ह्या कर्त्याची क्रिया कोणावर घडली? स्नेक वर घडली. ह्या कर्त्याची क्रिया कोणावर घडली, कशावर घडली? काइट वर घडली. या ठिकाणी जो कर्ता आहे, कर्ता कोण आहे? ही आहे, तो आहे. कशावर घडलेली आहे? द विंडो, खिडकीवर घडलेली आहे. कर्त्याची क्रिया कोणावर आणि कशावर घडलेली आहे हे सांगणारे जे शब्द असतात ते म्हणजेच कर्म असतात. कोणते असतात? कर्म असतात. व्यवस्थित समजून घ्या, म्हणजेच पुन्हा तुमच्या चुका होणार नाहीत. ओके. पुढे आता जर आपण पहिल्या वाक्यात पाहिलं तर द मॅन किल्ड. फक्त आपण समजा असं म्हटलं द मॅन किल्ड. द मॅन किल्ड, फक्त एवढंच म्हटलं आपण. द मॅन किल्ड. काय झालं? त्या माणसाने मारले. काय मारले? त्या माणसाने काय मारले? व्हॉट द मॅन किल्ड. त्या माणसाने काय मारले? अर्थहीन वाक्य आहे. अर्थ कुठे कंप्लीट होतोय आपला? अर्थ कंप्लीट करण्यासाठी आपल्याला कर्माची आवश्यकता असते. बरोबर. समजा आपण या ठिकाणी म्हटलं द मॅन किल्ड ॲनिमल म्हटलं तर प्राणी येईल. पर्टिक्युलर या ठिकाणी तो शब्द वापरलेला आहे. पर्टिक्युलर त्या प्राण्याचा या ठिकाणी नाव घेतलेलं आहे. कोणता? तर अ स्नेक. म्हणजेच हा जो काही शब्द आहे तो वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे शब्द मदत करत असतात त्यांना सकर्मक क्रियापद असे म्हणतात. लक्षात घ्या व्यवस्थित. ठीक आहे.
प्रत्येक वाक्य जर आपण पाहिलं तर त्या प्रकारचे शब्द आपल्याला लगेच मिळू शकतात. कर्ता, क्रिया आणि कर्म. आता ब्लॅक मार्करने जे अंडरलाईन केलेले आहेत ते कर्ता आहेत, रेड मार्करने जे अंडरलाईन केलेले आहेत ते क्रियापद आहेत आणि लास्ट जे काही शब्द आहेत ते आहेत कर्म, ते आहेत ऑब्जेक्ट. ते आपल्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात, त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी ते मदत करत असतात आणि अशाच शब्दांना सकर्मक क्रियापद असे म्हणतात. अवघड काहीच नाही, खूप सिंपल आहे. फक्त आपल्याला ते एक्झाम्पल्स समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजेच आपल्या मिस्टेक्स ह्या होणार नाहीत. ठीक आहे. पुढचा जो प्रकार आहे इंट्रान्झिटिव्ह वर्ब, आपण तो समजून घेऊया. ओके, पहा, मूळ क्रियापदाचे म्हणजेच पूर्ण क्रियापदाचे एकूण दोन मुख्य प्रकार आहेत. त्यात पहिला ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि दुसरा इंट्रान्झिटिव्ह वर्ब. त्यातील आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय तर सकर्मक क्रियापद. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय तर सकर्मक क्रियापद, याची माहिती आपण सविस्तर समजून घेतली, एक्झाम्पल सहित आपण समजून घेतली. दुसरा जो प्रकार आहे तो इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय, अकर्मक क्रियापद. बरोबर. आता सकर्मक क्रियापदाची व्याख्या कशी आहे तर ज्या क्रियापदांना क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते अशा क्रियापदांना सकर्मक क्रियापद असे म्हणतात. त्याच्या अगदी उलट अकर्मक क्रियापदाची व्याख्या आहे. कशी आहे तर पहा, ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता भासत नाही, ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, कर्माची मदत न घेता ते वाक्य पूर्ण करत असतात किंवा वाक्याची माहिती देत असतात, अशा क्रियापदांना अकर्मक क्रियापद असे म्हणतात, इंट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. इंट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये कर्म असायलाच हवं किंवा कर्म आलाच पाहिजे असं काही नसतं. कर्माची आवश्यकता न घेता ते वाक्य कंप्लीट करत असतात. ते कसं तर पहा, रोहिणी स्माइल म्हणजेच काय, रोहिणीने स्मित केले. बरोबर. रोहिणी स्माइल म्हणजेच रोहिणीने स्मित केले. सेकंड पहा, द लॅम्प इज बर्निंग. द लॅम्प इज बर्निंग, दिवा जळत आहे. द लॅम्प इज बर्निंग, दिवा जळत आहे. द स्नेक डेड. द स्नेक डेड, साप मेला. साप मेला. द मॅन वेंट. द मॅन वेंट, तो माणूस गेला. द मॅन वेंट म्हणजे तो माणूस गेला. द सन शाइन्स. द सन शाइन्स, सूर्य प्रकाशतो. द सन शाइन्स म्हणजे सूर्य प्रकाशतो किंवा सूर्य प्रकाश देतो. आय स्वॅम. आय स्वॅम म्हणजेच काय, आय स्वॅम. आय स्वॅम म्हणजेच काय, मी पोहलो. आय स्वॅम म्हणजेच काय, मी पोहलो. म्हणजेच या ठिकाणी कर्माची आवश्यकता भासली का, वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता या ठिकाणी भासत नाही. कर्माची मदत न घेता या ठिकाणी तो वाक्य स्वतःचा अर्थ पूर्ण करत असतो. मग अशा प्रकारची जर वाक्य आली असतील किंवा अशा प्रकारची जर क्रिया झाली असतील तर ते वाक्य असतात अकर्मक क्रियापदाची. कोणते असतात, अकर्मक क्रियापदाचे असतात. थोडक्यात काय तर या ठिकाणी पहा, पहिल्या वाक्यामध्ये स्माइल, दुसऱ्या वाक्यात बर्निंग, तिसऱ्या वाक्यात डेड, चौथ्या वाक्यात वेंट, पाचव्या वाक्यात शाइन्स आणि सहाव्या वाक्यात स्वॅम. हे जे शब्द आहेत हे शब्द म्हणजेच काय तर थोडक्यात अधोरेखित केलेले शब्द म्हणजेच त्या वाक्यातील क्रियापद आहेत आणि ते संपूर्ण माहिती देत आहेत. स्माइल, स्मित हास्य करणे. बर्निंग, जळणे. डेड, मेला. वेंट, गेला. शाइन्स, प्रकाशतो. स्वॅम, पोहलो. ही जी माहिती आहे ती माहिती आपल्याला त्या शब्दाच्या माध्यमातून मिळते. आता हे शब्द कोणाची माहिती देत आहेत
तर कर्त्याची माहिती देत आहेत. कर्ता कोण आहे? पहिल्या वाक्यात कर्ता कोण आहे? तर रोहिणी आहे. दुसऱ्या वाक्यात कर्ता कोण आहे? लॅम्प. बरोबर ना? मग अशी जी कर्त्याची माहिती देणारे शब्द असतात त्या शब्दांना थोडक्यात आपण क्रियापद म्हणत असतो, पण ते क्रियापद कर्माची त्यांना मदत नसते. कर्माशिवाय ते वाक्याची कंप्लीट माहिती देत असतात. अशा प्रकारच्या वाक्यांना आपण अकर्मक क्रियापद असे म्हणत असतो. काय म्हणत असतो? अकर्मक क्रियापद असे म्हणत असतो. थोडक्यात त्यांना कर्माची आवश्यकता नसते, कर्माशिवाय ते वाक्याची माहिती पूर्ण देत असतात. थोडक्यात काय की आपण जेव्हा वाक्य वाचत असतो, वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लगेचच त्या वाक्याची माहिती कळत असते. जसं की रोहिणी स्माईल, रोहिणीने स्मितहास्य केले. द लॅम्प इज बर्निंग, दिवा जळत आहे. कर्माची आवश्यकता नाही या ठिकाणी, कर्माशिवाय ते वाक्याची पूर्ण माहिती देत असतात. थोडक्यात आपल्याला अर्थ समजावून देत असतात. अशा प्रकारचे जे शब्द असतात त्यांना अकर्मक क्रियापद असे म्हणतात. ठीक आहे, आपण काही वाक्य लिहून घेऊया आणि त्या वाक्यांच्या मदतीने आणखीन आपण ते समजून घेऊ. पहा, या ठिकाणी आपण काही वाक्य लिहिलेले आहे, ते वाक्य वाचून आपण समजून घेणार आहोत. या ठिकाणी आपण दोन भाग केलेले आहेत, ट्रान्झिटिव्ह वर्ब्स, इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी किंवा क्रियापदाची जर योग्य माहिती आपल्याला अपेक्षित असेल तर आपल्याला कर्माची आवश्यकता असते सकर्मक क्रियापदामध्ये. अकर्मक क्रियापदामध्ये आपल्याला कर्माची आवश्यकता नसते, कर्माशिवाय ते वाक्याची कंप्लीटली माहिती आपल्यापर्यंत देत असतात. ठीक आहे, ते कशा पद्धतीने? तर पहा, वी फ्लाय काइट्स. वी फ्लाय काइट्स. क्रिया कोणती झालेली आहे? तर फ्लायची झालेली आहे, उडवण्याची झालेली आहे. काय उडवलेलं आहे? तर काइट्स म्हणजेच काय? पतंग उडवलेले आहेत. कोणी उडवलेत? वी म्हणजेच आम्ही. वी फ्लाय काइट्स. आम्ही पतंग उडवलेत किंवा आम्ही पतंग उडवतोय. वी फ्लाय काइट्स, आम्ही पतंग उडवतोय. त्याचा इनट्रान्झिटिव्ह मध्ये काय होतोय बघा. त्याचा इनट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये काय होतोय? बर्ड्स फ्लाय. बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात. कर्माची आहे का आवश्यकता? नाही. कर्माची आवश्यकता फक्त सकर्मक क्रियापदामध्ये असते, अकर्मक मध्ये कर्माची आवश्यकता नसते. पुढचा पहा, तनय ब्रोक द कप. तनय ब्रोक द कप म्हणजेच काय? तनयने कप तोडला. ओके. दुसरा पहा, इनट्रान्झिटिव्ह मध्ये द कप ब्रोक, कप तुटला. हा एक आवश्यकता, कर्माची आवश्यकता नाही. ओके. तिसरा पहा, शी बॉइल द वॉटर. शी बॉइल द वॉटर. बॉइल मीन्स उकळवणे. ते पाणी उकळवते. द वॉटर बॉइल, पाणी उकळत आहे. पहा, म्हणजे किती बदल आहे आणि कोणत्या प्रकारचा आहे आपल्याला या तक्त्याच्या मदतीने लक्षात येऊ शकतं. ठीक आहे. आणखी महत्वाची गोष्ट काय? तर इंग्रजीत जे काही आपण वाक्य तयार करत असतो त्यामध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कायमस्वरूपी लक्षात ठेवा. इंग्रजीत प्रत्येक वाक्यात क्रियापद असलेच पाहिजे. इंग्रजीच्या प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद असलेच पाहिजे. क्रियापदाशिवाय वाक्य होऊ शकत नाही. क्रियापदाशिवाय वाक्य हा इनकम्प्लीट असतो, अपूर्ण असतो. ठीक आहे. मग ते क्रियापद कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात? ते एका शब्दातले असू शकतात किंवा अधिक शब्दातले असू शकतात. फॉर एक्झाम्पल म्हणून एका शब्दाचे कोणते असतात? कम, गो, लुक, is, are, was, saw, etc. Come, go, जा, look, पहा, is, आहे, are, आहोत, was, होता. अशी एका शब्दातून आपल्याला ती माहिती मिळत असते. अधिक शब्दाचे कसे असतात? is reading, will read, has gone, can be done इत्यादी प्रकारचे अधिक शब्दांचे असतात. is reading, will read, has gone, can be done.
हे अधिक शब्दांचे आहेत, अधिक शब्दांचे ही क्रियापद आहेत, परंतु प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद हे असायलाच हवेत. क्रियापदाशिवाय ते वाक्य अपूर्ण असतात. ठीक आहे. आणखी महत्वाची एक गोष्ट ती कोणती, तर हे जे काही क्रियापद असतात त्या क्रियापदांचा उपयोग वाक्यातील अर्थानुसार, क्रियापदांचा उपयोग वाक्यातील अर्थानुसार त्या काळानुसार त्याचा वापर केला जात असतो. फॉर एक्झाम्पल मग प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल किंवा फ्युचर टेन्स असेल, अशा योग्य त्या अर्थानुसार त्या वाक्यात त्या शब्दांचा हा वापर केला जात असतो. आणि मग त्या शब्दांचा वापर केल्यानंतर तो वाक्य कोणत्या काळातील आहे हे आपल्याला व्यवस्थित कळत असतं. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. ओके. तर आपला जो काही या ठिकाणी वर्ब, याचा जो काही क्रियापदाचा दुसरा प्रकार आहे ऑक्झिलरी वर्ब, म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद. या संदर्भात आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ लाईक करा. अधिक विद्यार्थ्यांपर्यंत किंवा ज्यांना ग्रामरची आवश्यकता असेल अशा व्यक्तींपर्यंत, तर ग्रामर फक्त विद्यार्थ्यांनाच अपेक्षित असतो असं नाही, तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयारी करत असतात अशा आपल्या मित्रमैत्रिणींसाठी आपण ते शेअर करू शकतो. तसंच ज्यांना इंग्रजी इम्प्रूव्ह करायची असेल अशा व्यक्तींपर्यंत आपण ते शेअर करू शकतो. आता इंग्रजी फक्त काही विद्यार्थी शिकतात असं नाही, अगदीच ज्याला कोणाला आवड असेल ते शिकू शकतात. पण अशा गरजू व्यक्तींपर्यंत ही माहिती उपयुक्त वाटल्यास तुम्ही शेअर करा. आणि जर कोण नवीन असाल आपल्या चॅनलवर तर लवकरात लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारची उपयुक्त माहितीची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत मिळू शकेल. ठीक आहे. लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.